तर हॅलो नमस्कार. आता इथे ना आम्ही आलो होतो कोल्हापूरला. आम्ही सकाळी 5 वाजताच पुण्यावरनं निघालो होतो. इकडं पोचलेलो होतो कोल्हापूरला. छान असं दर्शन झालं आणि दर्शन आमचा अंध व्यक्तींच्या लाईनीत लागलेलं, त्यामुळे खूप पटकन झालं. आम्हाला माहिती नव्हतं इथे अंध व्यक्तींची लाईन आहे, पण मग त्या बिचाऱ्यांमुळं पटकन होऊन गेलं. तर इकडे ना हे आपले 2 पायाचे बदकं ना, हे खूपच विचित्र आहे. जिकडे जातात तिकडे घाण करतात. आता इथंच आंघोळी केल्या त्या रंकाळा तलावावरती आणि तिथंच ते कपडेही धुवत होते. असे विचित्र माणूस राहतो. आणि हे ना इकडं आम्ही म्हणजे रथसप्तमी राहते त्या दिवशी आम्ही कोल्हापूरमध्ये होतो. तर हे ना प्रत्येकजण आहे ना प्रत्येकाच्या दारासमोर आहे ना एक छोटी दगडाची चूल करून आहे ना ते दूध उकळवत होते बोळक्यामध्ये. आता ही काय हे काही जास्त काही मला माहिती नाही कोणती प्रथा आहे म्हणून, पण असं काही बघितलं. आणि त्यानंतर आम्ही आलो कोकणामध्ये. आता कोकणा म्हणजे जगातलं सुख, म्हणजे एक सगळ्यात मोठं सुख म्हणजे कोकणात येणं आणि मांस मच्छी खाणं. हे त्यानंतर आम्ही मस्तपैकी संध्याकाळची 4-4:30 वाजलेले. त्या टायमिंगला मी मस्तपैकी पापलेट फ्राय केला. तर चला, व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब करायचं. बा